दहीहंडी आपले जे हे असतात दिंडोशी विधानसभेमध्ये आज मी इथे आली आहे आणि खरंच सगळ्यांना गोकुलाष्टमी आणि येत्या दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। इथे आपले जे विभागाध्यक्ष भास्कर परब आहेत ते खूप मेहनत घेत आहेत दिंडोशी विधानसभेमध्ये आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा। आमचे विभागाध्यक्ष भास्कर परब नेहमी चांगले उपक्रम या ठिकाणी राबवत असतात। भास्कर परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या महिला आघाडीच्या सगळ्या भगिनींना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। सर्व बाळगोपाळांना दहीहंडीच्या शुभेच्छा। आणि आज या ठिकाणी मला जवळनं जय जवान गोविंद पथकाचा इकडे प्रत्यक्षित ते थर रस्त्यानं बघता आलं, त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो। आणि सर्व बाळगोपाळांना, गोविंद पथकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं माझ्या खूप खूप शुभेच्छा। पब्लिक दिसले तुम्ही आता पब्लिक दिसले तर काय सांगणार? काय नाही, चांगला प्रचंड उत्साह लोकांमध्ये। असेच आपले हिंदूंचे सण असेच जोशात उत्साहात प्रत्येक हिंदूचा सण साजरा झाला गेला पाहिजे आणि ह्याच्या पुढे देखील होतील आणि यासाठी आमचे भास्कर परब कटिबद्ध आहेत। भास्कर परबनी शिबिर ठेवलेले आहे दहीहंडीचे आणि तुमच्या हातासारखं आहे सुभाषमध्ये आणि सगळेला एक गिफ्ट आणि हे अवॉर्ड पण दिलेला आहे की हे 8, 9, 7 आज इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी इकडे येतील, पण आम्हाला प्रत्येकाला भास्कर परबांच्या कामाचं नेहमीच कौतुक आलेलं आहे। त्यामुळे त्यांना प्रोत्साहन द्यायला, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला आम्ही सदैव इकडे हजर असू। आपले आमचे राजसाहेब जे आहेत नेहमीच हिंदू सणांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत। जेव्हा जेव्हा गरज पडते आपल्या हिंदूंच्या संरक्षणासाठी, हिंदू सण साजरे करण्यासाठी, तेव्हा आपले राजसाहेबच आदेश असतात। त्याचप्रमाणे त्या आदेशाला आम्ही शिरसावरचे मानून आज एक सराव शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। आपण बघितलं किती उत्साह, किती स्थानिक आपल्या सर्व गोविंदा पथकांनी सहभाग घेतला आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला। सहभागीमध्ये किती लोक होते? आज आपल्याकडे आम्ही खरं तर 20च मंडळी घेणार होतो, 35 मंडळ आली। उपनगरचे दोन्ही राजे, आपले शिवसाई गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक दोघांनी येऊन इथे हजेरी लावली। आम्ही जो निमंत्रण दिलेलं मान ठेवून ते इथे आले, त्यामुळे खूप उत्साह होता। आज सगळेच गोविंदाचे तर लावत नव्हते ते देखील इथे आले आणि सगळ्यांनी मजा लुटली। 6, 7 आणि 8 लावले होते, तर तुम्ही कसं काय हे आवाज दिलं, कसं काय? आंबा पाळ्याला इथे बसून 45 वर्षाच्या वर झाली। 45 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आंबा पाळ्यात 8 थर लावण्याचा विक्रम शिवसाई गोविंदा पथक यांनी केला आणि तो आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमात केला, त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो। तुमच्याच कार्यक्रमामध्ये किती लोक होतात? आता तुम्ही शूट केलंच असेल, बघितलं असेल। आता हजारोच्या संख्येने सगळे आलेले नागरिक उत्साहाने आले होते, सगळे सहभागी झाले। हे खिडकीतून वाचून बघणारे जर तुला वाचवायला आले असते ना, ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्च घातलं, आज त्याच लोकांना छत्रपती होणार, छत्रपती होणार। खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचाही आभार। आमची लाडकी बाग खेळ शांतताई ठाकरे खूप खूप आभार। माझ्या भूमिकेचे कौतुक करताना शांतताई
ॲडव्होकेट भास्कर फुलाची परब साहेब विभागाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. त्या बात ह्या ठिकाणी प्रत्येक माझ्यासोबत सैनिक आहे, माझे इतर पदाधिकारी आहे, माझ्या मायबाबा तसे माझे ऑडियन्स होते की त्यांच्या स्वप्नात पाहिजे म्हणून ही लीक मला फार महत्वाचे. माफ करा, खूप छान तुमचा साऊंड आहे. प्रतीक डीजे ऑपरेटर आहे. हॅलो 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 हे चेक हॅलो 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 माइक चेक हॅलो. जब घुमती है बूंदे हमारे हलके न बूंदे. या ठिकाणी महिला गोविंदा पथकाला मी गौरवदादाला विनंती करेन. पहिला हा जो महिला गोविंदा पथक आहे यांचं नाव श्री स्वामी समर्थ महिला गोविंदा पथक. कुठून आलाय तुम्ही? पुण्याच्या का? नाही ना, कुठल्यात? इथल्या. शाबास. ॲडव्होकेट भास्कर फुलाची परब साहेब नेहमीच महिलांचं सबलीकरण सक्षमीकरण याकरता महिला बचत गटाला प्रोत्साहन देणं, खेळ पैठणीचा मंगळागौर स्पर्धांचं नियोजन ते करत असतात. तुमच्या सगळ्या अडी अडचणींना वरपर्यंत पोहोचही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आम्ही बाळेची उद्गार शाल आणि पुष्पगुच्छ समारंभ करू. साहेब खूप खूप आभार. तुमचा पाठिंबा, तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा. परब साहेबांसोबत एक आगळीवेगळी संकल्पना, कोणीही त्याच्या प्रेमात नवनिर्माण सेनेची आमची लाडकी बातमी ठाकरे यांसाठी आगमन झाले. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मात्र तुमचे सादर थोडक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदू जननायक पक्ष आदरणीय नैतिक म्हणून जो मुलगा आढळला तो